नमस्कार. 2026 मध्ये आत्मनिर्भरता हा शब्द आता फक्त एक चांगला विचार राहिलेला नाही. खरं तर आजच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची रणनीती बनली आहे. मग ती व्यक्ती असो किंवा संपूर्ण देश. ही आत्मनिर्भरता इतकी महत्त्वाची का झाली आहे हेच आपण आजच्या विश्लेषणात अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग 2026 मधली आत्मनिर्भरतेची नवी व्याख्या नक्की आहे तरी काय? तर याचा अर्थ फक्त स्वतःच्या पायावर उभं राहणं इतका मर्यादित नाहीये. खरी आत्मनिर्भरता म्हणजे जेव्हा बाहेरून मोठे धक्के बसतात, मग ते आर्थिक असोत, सामाजिक असोत किंवा जागतिक असोत, तरीही आपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची क्षमता, ही एक प्रकारची लवचिकता आहे जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मजबूत ठेवते. आजच्या आपल्या चर्चेत आपण काही महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत वैयक्तिक पातळीवरच्या लवचिकतेपासून. मग आपण राष्ट्रीय स्वायत्ततेकडे वळू. त्यानंतर या दोन्ही ध्येयांमध्ये काय साम्य आहे ते बघू आणि सगळ्यात शेवटी या आत्मनिर्भरतेच्या मार्गातला खरा अडथळा कोणता आहे यावर नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. वैयक्तिक पातळीवर आत्मनिर्भर होणं म्हणजे नेमकं काय आणि ते आपण कसं मिळवू शकतो? हा भाग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. ही संकल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. याला म्हणतात लवचिकता अभियांत्रिकी. म्हणजे काय तर आपलं आयुष्यच अशा प्रकारे घडवायचं की मोठ्या संकटांचा किंवा अपयशांचा आपल्यावर कमीत कमी परिणाम होईल. विचार करा, अचानक नोकरी गेली किंवा मोठी आर्थिक मंदी आली. अशा परिस्थितीतही आपण स्थिर कसे राहू शकू? हे संकट आल्यावर धावपळ करण्यापेक्षा भविष्यातल्या आव्हानांसाठी आधीच तयार राहण्याबद्दल आहे. आणि याचा आपल्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम तर जबरदस्त आहे. हा डेटा बघा. ज्या लोकांना असं वाटतं की आपलं आयुष्य आणि भविष्य आपल्याच हातात आहे, आपल्या कृतीतून घडतं, त्यांच्यामध्ये आर्थिक चिंता हाताळण्याची क्षमता तब्बल 30% जास्त असते. याचा सरळ अर्थ आहे, जेव्हा आपल्याला वाटतं की गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात आहे, तेव्हा आपली मानसिक ताकद आपोआप वाढते. तर ही वैयक्तिक आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी हे 3 मजबूत स्तंभ आहेत. पहिला, मानसिक नियंत्रण म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास. दुसरा, बौद्धिक स्वायत्तता म्हणजे आजच्या माहितीच्या जंजाळात काय खरं आणि काय खोटं हे ओळखण्याची क्षमता. आणि तिसरा, आर्थिक आणि व्यावहारिक सार्वभौमत्व. यासाठी टी आकाराचं कौशल्य असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एका विषयात खोल ज्ञान आणि त्याचबरोबर इतर अनेक क्षेत्रांची ओळख असणं. चला आता वैयक्तिक पातळीवरून एका मोठ्या चित्राकडे वळूया. ज्याप्रमाणे एक व्यक्ती स्वतःला मजबूत बनवते, अगदी त्याचप्रमाणे आज देशही स्वतःला अधिक स्वायत्त आणि लवचिक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहूया हे जागतिक स्तरावर कसं घडतंय. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. राष्ट्रीय आत्मनिर्भरता म्हणजे जगापासून वेगळं होणं किंवा व्यापार बंद करणं अजिबात नाही. तर त्याचा खरा अर्थ आहे धोरणात्मक स्वायत्तता. म्हणजेच देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर, जसं की व्यापार, संरक्षण किंवा तंत्रज्ञान, कोणत्याही बाहेरच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची ताकद. हे तत्त्व प्रत्यक्षात कसं उतरवलं जातंय याची 2 उत्तम उदाहरणं आपल्यासमोर आहेत. एका बाजूला आहे भारत, जो आत्मनिर्भर भारत मोहिमेतून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करत आहे. तर दुसऱ्या बाजूला आहे युरोपियन युनियन, जे जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून राहूनही सार्वभौम क्लाउडसारख्या तंत्रज्ञानाने स्वतःला सुरक्षित करत आहे. म्हणजे बघा, मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच आहे, धोरणात्मक स्वायत्तता. भारताची धोरणं बघितली तर हे चित्र आणखी स्पष्ट होतं. भविष्यातल्या तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या असलेल्या दुर्मिळ खनिजांसाठी आपण आता दुसऱ्या देशांवर अवलंबून नाही. त्यासाठी खास कॉरिडॉर बनवले जात आहेत. संरक्षण क्षेत्रात तर 5,000हून अधिक वस्तू आता भारतातच बनवल्या जात आहेत. आणि UPI सारख्या डिजिटल प्रणालीमुळे देशाच्या आर्थिक नाड्या आपल्याच हातात आहेत. ही सगळी राष्ट्रीय स्वायत्तेच्या दिशेने टाकलेली ठोस पावलं आहेत. आतापर्यंत आपण वैयक्तिक आणि राष्ट्रीय अशा 2 स्तरांवर आत्मनिर्भरता समजून घेतली. चला आता या दोन्हींना एकत्र आणून पाहूया, कारण यांच्यात खूपच आश्चर्यकारक साम्य आहे. ही सारणी बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. व्यक्तीला भावनिक आणि आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं, तर देशाला सार्वभौम निर्णय क्षमता.
व्यक्ती विविध कौशल्यांवर भर देते, तर देश देशांतर्गत उत्पादनावर. पण मूळ सूत्र दोन्हीकडे एकच आहे. बाहेरून येणाऱ्या धक्क्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपली क्षमता वाढवणं आणि जोखीम कमी करणं. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण सगळ्यात कळीच्या मुद्द्याकडे आलो आहोत. आत्मनिर्भरता मिळवणं इतकं महत्वाचं आहे, तर मग या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे? आणि याचं उत्तर जितकं साधं आहे तितकंच धक्कादायक. आत्मनिर्भरतेच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा संसाधनांची कमतरता नाही, तर तो आहे सोयीस्करतेवरील अवलंबित्व. आपण अनेकदा तात्पुरत्या सोयीसाठी आणि आरामासाठी आपलं दीर्घकालीन स्वातंत्र्य आणि सुरक्षा नकळतपणे गहाण ठेवतो. हाच तो खरा सापळा आहे ज्यात आपण सगळेच अडकण्याचा धोका असतो. आणि म्हणूनच हे विश्लेषण आपल्याला या एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातं. तात्पुरता आराम आणि सोय ही दीर्घकालीन सुरक्षा आणि स्वातंत्र्यापेक्षा खरंच जास्त महत्त्वाची आहे का? यावर आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.